लोकसभा निवडणुकीत भाजपाची भूमिका ही मोठ्या भावाची असणार आहे. मोठ्या भावाला त्याग, जबाबदारी आणि कर्तव्य ह्या भूमिका निभावाव्या लागतात. लोकसभा निवडणुकीत देशात 400 पेक्षा जास्त आणि महाराष्ट्रात 45हून अधिक खासदार महायुतीचे निवडून आणण्यासाठी महायुती कटिबद्ध आहे. प्रत्येक पक्षाचा अजेंडा वेगळा असला तरीही महायुती म्हणून आमचा एकच अजेंडा आहे, तो म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी महाराष्ट्राने मोठा वाटा उचलला पाहिजे. राज्यात जे 45हून अधिक खासदार महायुतीचे निवडून येतील त्यात सर्वाधिक मतांनी विजय हा रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा असेल, असा विश्वास सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्यात भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी व्यक्त केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या महायुतीचे शिल्पकार श्रद्धेय अटलजी, श्रद्धेय प्रमोदजी महाजन, श्रद्धेय बाळासाहेब ठाकरे या सगळ्या विभूतींना आजच्या या प्रसंगी मी विनम्र अभिवादन करतो. आज या महायुतीच्या जिल्हास्तरीय पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळाव्याच्या निमित्ताने आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असणारे सन्माननीय आपले सगळ्यांचे लाडके महाराष्ट्राचे दबंग नेते केंद्रीय मंत्री सन्माननीय राणे साहेब, त्याचप्रमाणे या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि आताचे सध्याचे मुंबईचे पालकमंत्री तथा शिक्षण मंत्री सन्माननीय दीपकबाई आणि महिला आणि बाल विकास खात्याचा सक्षमपणे कारभार सांभाळणाऱ्या सन्माननीय आदितीताई तटकरे, त्याचप्रमाणे व्यासपीठावर माझे सगळे सहकारी जिल्हाध्यक्ष उपस्थित आहेत. तर त्यामुळे या डायरेक्टवर आता महायुती म्हणून आपण सगळे उपस्थित सगळेच तिन्ही पक्षाचे आणि महायुतीमधल्या घटक पक्षाची जी काही पदाधिकारी मंडळी उपस्थित आहेत, तालुकाध्यक्ष असतील, वेगवेगळ्या सेलचे अध्यक्ष असतील, कार्यकर्ते असतील, सगळ्यांचं मी या प्रसंगी स्वागत करतो. आणि आज एक अत्यंत अलौकिक असा दिवस आहे आणि या दिवसाच्या निमित्ताने मकर संक्रांतीचा त्याला मुहूर्त आहे आणि या निमित्ताने आपण सगळेजण या ठिकाणी महायुतीचा एक संकल्प सोडण्यासाठी उपस्थित आहोत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 19-20 महिन्यांपूर्वी सन्माननीय एकनाथजी शिंदे आणि सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालचं महाराष्ट्र सरकार अस्तित्वात आलं आणि त्यानंतर विकासाची घोडदौड डबल इंजिनच्या माध्यमातून सुरू झाली. दरम्यानच्या काळामध्ये सन्माननीय अजित पवार सुद्धा या सरकारमध्ये सामील झाले आणि हे ट्रिपल इंजिन झालं. वरून सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचा आशीर्वाद आणि यांच्या शासन चालवण्याची गती यामुळे एक वेगळं चित्र महाराष्ट्रावर आपल्याला पाहायला मिळालं. खरं तर हे सगळे पक्ष सरकार चालवत असताना आपल्या लक्षात आलं होतं की आगामीच्या निवडणुका आपल्या होतील त्या सगळ्या निवडणुका आपण महायुतीच्या माध्यमातून लढवणार आहोत याची एक कल्पना वरिष्ठ सगळ्या नेत्यांना होती. हळूहळू आमच्यासारख्या जिल्हास्तरीय कार्यकर्त्यांना त्याची कल्पना आली आणि हळूहळू तो विषय निवडणूक जशी जशी जवळ आहे साध्या सोप्या सगळ्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचला. त्यामुळे आपण आगामी निवडणुका या महायुतीच्या माध्यमातून लढवणार त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं आणि या सगळ्याचं आजच्या या गोड दिनी उद्यापासून आपण खरं तर गोडवा निर्माण करण्याचा तिळगुळ वाटणार आहोत. त्यामुळे प्रत्येक सगळ्या पक्षांच्या मध्ये एक विशिष्ट असा गोडवा निर्माण व्हावं, एकसंघपणे सगळं काम व्हावं म्हणून संपूर्ण महाराष्ट्रावर अशा प्रकारचे मेळावे आपण आयोजित केलेले आहेत. आणि आज आपला सिंधुदुर्ग जिल्ह्याचा मेळावा संपन्न होतो. या मेळाव्यासाठी सन्माननीय आमदार नितेशजी राणे साहेब हे समन्वयक आहेत, त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे अभिन नाईक हे समन्वयक आहेत, संजय अंधे समन्वयक आहेत. ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. मंडळी, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की प्रत्येक पक्ष संघटनेला एक आपापली कार्यपद्धती असते, आपापली एक विचारधारा असते आणि आपापला एक अजेंडा असतो आणि त्याप्रमाणे ती संघटना सगळेजण चालवत असतात. आपापला पक्ष मोठा कसा करायचा, आपल्या पक्षाची दावेदारी कशी वाढवायची, हा सगळा विषय असणं हे स्वाभाविक आहे आणि ते सगळं चालू असतं. पण हे सगळं चालू असताना जेव्हा राष्ट्राला सगळ्यांची गरज असते त्यावेळी मात्र यातली काही मंडळी समान विचारधारेवर एकत्र येतात आणि त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल आणि अजितदादा पवारांची राष्ट्रवादी असेल, ह्या तिन्ही पक्षांनी आपापला वेगळा प्रवाह, संघटनेची वेगवेगळी कार्यप्रणाली एकत्र आणून आज कार्यालयाने 3 प्रवाह एकत्र आलेले त्याचा एक पवित्र संगम आजच्या दिनी झालेला आहे. आणि यानंतर या पुढच्या कालावधीमध्ये या संगम जो काही सगळे प्रवाह एकत्र झाले ते एक विचाराने गंगेसारखं निर्मळ मन, निर्मळ कार्य घेऊन सगळे पुढे जातील आणि आपल्याला अपेक्षित असलेला विजय आपण नक्कीच मिळवणार आहोत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 10 वर्ष सन्माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालचं केंद्र सरकारने विविध योजना आणल्या म्हणजे समाजातला एकही घटक काही शिल्लक ठेवलेला नाही. साध्या फेरीवाल्यापासून ते
लोकसभा निवडणुकीला सामोरं जाताना चांगल्या संख्येने चांगल्या जनादेशाने आपण सगळेजण आलो पाहिजे म्हणून हा सगळा प्रयत्न आहे. म्हणजे एक छोटीशी आठवण सांगतो की सन्माननीय अटलजी पंतप्रधान होते आणि पहिल्याच भारतीय जनता पार्टीचा आणि घटक पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध झालेला होता. अटलजींनी शपथ घेतल्यानंतर वर्ष 2 वर्षामध्ये एका पत्रकाराने एक प्रश्न विचारला आणि त्यावेळी प्रवक्ते होते सन्माननीय मोदीजी. त्यांना प्रश्न विचारला की भारतीय जनता पार्टीचा मॅनिफेस्टो जो असतो जाहीरनामा होतो त्यातले सगळे मुद्दे तुम्ही लोक पुढे विसरून जातात. त्यावेळी सन्माननीय मोदीजींनी दिलेलं उत्तर फार मार्मिक होतं. त्यांनी तेव्हा सांगितलं होतं की जनता ज्या प्रकारात आपल्याला मॅन्डेट देते, ज्या प्रकारचं जनादेश देते तितके मुद्दे पूर्ण होतात. पण आमच्या जाहीरनाम्यामध्ये असलेला प्रत्येक मुद्दा हा मुद्दा नसतो, तर तो संकल्प असतो आणि कधी ना कधी तो संकल्प सिद्धीत जाईल याची आम्ही वाट बघतो. तुम्ही आम्हाला सुद्धा मतदान जर दिलं असतं तर आम्ही 370 धारा, काश्मीर या सगळ्या गोष्टी आम्ही पूर्ण केल्या असत्या, राम मंदिर केलं असतं. आणि त्यानंतर बरोबर 20 वर्षांनी तो काळ आला. या भारतीय जनता पार्टीच्या घटक पक्षाला आपल्या सरकारला पूर्ण बहुमत मिळालं आणि त्यानंतरचा इतिहास तुम्हाला माहिती आहे. 370 कलम रद्द झालं, 3 तलाकचा विषय झाला, अनेक गोष्टी झाल्या. राम मंदिराच्या तर आपण या स्वागताच्या सगळ्या तयारीमध्ये आहोत. तर मलाही तसंच वाटतं की अजून बऱ्याचशा त्या गोष्टी काही पक्ष म्हणून, राष्ट्र म्हणून सगळं करायच्या ज्या आहेत त्या सगळ्या करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने या सगळ्याला भारतभर चांगलं मताधिक्य मिळालं पाहिजे, चांगला जनादेश मिळाला पाहिजे. 400च्या वरती आपण तिकडे गेलो पाहिजे. 45+ सीट आपल्या महाराष्ट्रात झाल्या पाहिजे आणि त्या 45+ मध्ये मोठ्या मताधिक्याने जी सीट जाईल ती आपली महायुतीची सीट या लोकसभा मतदारसंघाची असणार. म्हणून हा सगळा प्रयास आहे. म्हणून सगळेजण आपण एक आलेलो आहोत. आपापल्या पक्षाची विचारसरणी, आपापल्या पक्षाचा अजेंडा थोडासा बाजूला ठेवून राष्ट्र प्रथम ह्या भूमिकेवर आपण सगळ्यांनी एक आलेलो आहोत. या प्रसंगी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि मला अशी आशा आहे की आज जो या ठिकाणी आपली मान्यवर मंडळी आपल्याला विचार देतील, जो संकल्प आपण सोडलो तो सिद्धीच आपण लावू. खरं तर साहेब हा मेळावा आम्हाला असं वाटलं की आपण एक मेळावा मोठा करू, पण आमच्या एक लक्षात आलं की भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादीची संख्याच एवढी मोठी आहे की त्यांना काही शक्ती प्रदर्शनाची गरज नाही. जिथे शक्ती नसते तिथे शक्ती प्रदर्शन लागतं. म्हणून आम्ही नेमक्या पदाधिकारी मंडळींना आजच्या आपले विचार ऐकण्यासाठी या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना सुद्धा माझा एक सांगणं राहील किंवा एक विचार राहील. म्हणून प्रस्तावित व्यक्त करताना भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष म्हणून एक सांगणं राहील की भारतीय जनता पार्टीची भूमिका या सगळ्या महायुतीतली ही मोठ्या भावासाठी आहे. त्यामुळे मोठा भाऊ म्हणून ज्या काही जबाबदाऱ्या येतात, मग ती त्यागाची असेल, जबाबदारीची असेल, मानाची असेल, ह्या सगळ्याचा योग्य तो आपण सगळ्यांनी टाकला पाहिजे आणि सोबत असणारी मंडळी सुद्धा त्या पद्धतीने आपल्याला करेल. म्हणजे मोठ्या भावाच्या भूमिकेचं सारखं उत्तर देतो, एक उदाहरण देतो. परवाच या सगळ्या मेळाव्याची घोषणा झाल्यानंतर आपल्या प्रदेश कार्यालयाकडनं भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांना मेळाव्यासाठी एकत्र एका पाऊसमध्ये भरून झेंडे, गमचे हे सगळं पाठवलं. म्हणजे या स्तरावर वरच्या लेवलला आपण सगळा विचार करत आहोत. त्यामुळे ही युती, महायुती इतकी अभेद्य पाहिजे. त्यामुळे याच्यानंतर कोणताही उमेदवार, कोण पक्ष, कोण ह्या सगळ्या गोष्टी बाजूला जातील. जो उमेदवार असेल, वरिष्ठ देतील, तो उमेदवार महायुतीचा असेल. एकाच विचाराने आपल्याला काम करायला पाहिजे, याची दक्षता आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. आपण जेव्हा एखादा पिक्चर एखाद्या मोबाईलवर बघतो तेव्हा आपल्याला त्यातलं फारसं क्लिअरिटी दिसत नाही, त्यातलं सगळं चित्र क्लिअर होत नाही. तो जर आपण टीव्हीच्या मोठ्या स्क्रीनवर बघितला तर आणि थोडी क्लॅरिटी दिसते आणि तो जर आपण पिक्चरच्या स्क्रीनवर बघितला, सिनेमा थिएटरच्या, तर आपल्याला आणि क्लॅरिटी दिसते. मला वाटतं आपले वरचे वरिष्ठ नेते आहेत ना, ते प्रत्येक गोष्टीचा विचार हा थिएटरमध्ये मोठ्या स्क्रीनवर बघून करत असतात. त्यामुळे आपल्या विचाराच्या 2 पावलं ते पुढे असतात. त्यामुळे या सगळ्याच्या बाबतीत वरिष्ठ एक चांगला निर्णय घेतील. आपल्याला फक्त काम करायचं, माहिती म्हणून जो उमेदवार असेल त्याच्यासाठी खूप काम करायचं आहे. खरं तर बरंचसं काम सन्माननीय मोदींच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे. आपल्याला ते फक्त घराघरापर्यंत पोहोचवायचं आहे. मला विश्वास आहे की माझ्या महायुतीतल्या सगळ्याच घटक पक्षांची मंडळी आजच्या दिवसापासून आपले जे मार्गदर्शक जो काही विचार देतील तो घेऊन एक नव्या संकल्पाने आपण सामोरं जाऊ आणि या मतदारसंघामध्ये इतिहास घडेल असा एक विजय आपण मिळवू, असा मी या प्रसंगी विश्वास व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांना उपस्थितीबद्दल धन्यवाद देतो. सन्माननीय सगळे आमची नेते मंडळी वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी त्यालाही धन्यवाद देतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.